नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चॅप्टर सेकंड चालू केलेला आहे. त्यातील फर्स्ट पॉईंट स्लोप ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल किंवा इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल कसे फाइंड करतात हे बघितलेलं आहे. आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ॲज ए रेट मेजर हा टॉपिक स्टडी करणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ॲज ए रेट मेजर, रेट मीन्स चेंजेस आणि मेजर मीन्स मोजणे. एखाद्या गोष्टीमध्ये झालेले चेंजेस ते कसे मोजता येतील ॲज अ डेरिव्हेटिव्हमध्ये ते आपण इथे शिकणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे एक एक्झाम्पल घेतलेले आहे. पॉप्युलेशन डिनोट करतात कॅपिटल पी. पॉप्युलेशनमध्ये जे काही चेंजेस होणार आहेत ते विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे जे काही पॉप्युलेशन चेंज होणार आहेत ते टाईमासोबत बदलणार आहेत. म्हणजे प्रत्येक मिनिटाला आपलं पॉप्युलेशन एक कमी किंवा वाढत आहे. तर ते डेरिव्हेटिव्हमध्ये कसे मोजणार? तर आपण पॉप्युलेशन डिनोट करतो कॅपिटल पीने आणि चेंजेस होत आहे म्हणजेच दिलेल्या पॉप्युलेशनचे विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंजेस होत आहे ते टाईममध्ये. त्यामुळे दिलेल्या पॉप्युलेशनच्या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू टीने. इथे बघा पॉप्युलेशन दिलेलं आहे पी आणि त्याला डिफरन्शिएट केलं म्हणजे त्या पॉप्युलेशनमध्ये जे काही चेंजेस होणार आहेत ते होणार आहेत डी पी अपॉन डी टी. सिमिलरली नेक्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे डिस्प्लेसमेंट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे डिस्प्लेसमेंट डिनोट करतात यसने आणि त्यामध्ये जे काही चेंजेस होणार आहेत ते होणार आहेत विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे टायमासोबत, म्हणजे सेकंदाला किंवा मिनिटाला जे काही चेंजेस होणार आहेत ते आपण तिथे बघणार आहोत. तर ते डिस्प्लेसमेंटमध्ये जे काही चेंजेस होणार आहेत ते तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलेले असणार आहेत. सपोज एस इज इक्वल टू 2t² + 5t + 20. देन वी हॅव टू फाइंड इट्स चेंजेस. तर तुम्हाला यामध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत ते फाइंड करण्यास सांगितलेलं असेल. त्यावेळेस तुम्ही काय करणार, दिलेल्या एसच्या इक्वेशनला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू टाईमला. म्हणजे एसला डिफरन्शिएट केल्यानंतर तुम्हाला एक इक्वेशन भेटणार ds अपॉन dt. त्या इक्वेशनमध्ये तुम्ही टाईम जो काही तुम्हाला गिवन दिलेला असणार 2 सेकंड 3 सेकंड 5 सेकंड लाईक दॅट, ती व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला त्या डिस्प्लेसमेंटमध्ये किंवा त्या इक्वेशनमध्ये जे काही चेंजेस झाले आहेत ते तुम्हाला तिथे भेटणार आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी डिनोट करतात कॅपिटल व्हीने. व्हेलॉसिटी चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाईम. तर व्हेलॉसिटीमध्ये जे काही चेंजेस होणार आहेत ते वरील इक्वेशनप्रमाणेच पॉप्युलेशन डिस्प्लेसमेंटसारखेच dv/dt, म्हणजेच दिलेल्या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो ते असणार आहे व्हेलॉसिटीमध्ये झालेले चेंजेस. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक्झाम्पल बघूया. असं अज्यूम करा की आपण बाईकवरती बसलेलो आहेत आणि 100 किलोमीटर गेलेलो आहेत. पुढे 100 किलोमीटर जाण्यासाठी आपल्याला वेळ लागलेला आहे तो 4 तास. दॅट इज कन्सिडर अ सिच्युएशन दॅट अ पर्सन कवर्स अ डिस्टन्स ऑफ 100 किलोमीटर्स इन 4 hours. एखादा व्यक्ती गाडीवरती जर ट्रॅव्हल करत असेल आणि त्याने 100 किलोमीटरचं डिस्टन्स 4 तासामध्ये कापलेलं आहे. दॅट इज वी से दॅट ही हॅज ट्रॅव्हल्ड 25 किलोमीटर पर आवर. यालाच आपण काय म्हणणार आहोत की त्या व्यक्तीने एका तासामध्ये 25 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. हे जे झालेले आहेत ते चेंजेस आहे, म्हणजे 1 तासासाठी चेंजेस झालेले आहेत. बरोबर आहे. सो यावरतीच आपण काही एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे अ स्टोन इज ड्रॉप into a quiet lake and waves in the form of circles are generated. Radius of the circular wave increase at the rate of 5 cm per second. At the instant when the radius of the circle wave is 8 cm, how fast are enclosed is increasing. बघा ह्या एक्झाम्पलमध्ये एका शांत डबक्यामध्ये एक दगड टाकलेला आहे.
त्या शांत डबक्यामध्ये दगड टाकल्यानंतर जे काही वेव्स, जे काही सर्कल्स तयार होत आहेत, त्यामध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत, रेडियस ऑफ द सर्कल वेव्ह इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ 5 सेंटीमीटर पर सेकंड. त्या सर्कलची जी काही रेडियस आहे ती चेंजेस झालेली आहे. चेंजेस झालेली आहे म्हणजेच काय, त्याचं डेरिव्हेटिव्ह आलेलं आहे तिथे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम रीड कराल, ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल रीड कराल, त्यामध्ये जर रेट ऑफ हा शब्द जर येत असेल ना, तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की तिथे चेंजेस झालेले आहे. चेंजेस झालेले आहे म्हणजेच त्या रेडियसचा किंवा त्या डिस्प्लेसमेंटचा किंवा त्या व्हेलॉसिटीचा किंवा ॲक्सिलरेशन जे काही तुम्हाला गिवन दिलेलं असणार आहे त्याचं तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेलं आहे आणि त्याची ती व्हॅल्यू तुम्हाला गिवन दिलेली आहे. इथे बघा, रेडियस ऑफ द सर्क्युलर वेव्ह इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ 5 सेंटीमीटर पर सेकंड. इथे रेडियस आलेला आहे म्हणजे रेडियस आपण डिनोट करतो आरने. याचाच अर्थ असा की dr/dt तुम्हाला गिवन दिलेला आहे आणि तो आहे 5 सेंटीमीटर पर सेकंड. सो सोल्युशन, let r be the radius and a be the area of the circular wave. r आपण डिनोट करतो रेडियस डिनोट करतो r ने आणि a मीन्स एरिया ऑफ द सर्कल. एरिया ऑफ द सर्कल काय आहे, कॅपिटल ए मीन्स एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. सो नाऊ डिफरन्शिएट एरिया ऑफ सर्कलला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू टी ने, कारण जे काही चेंजेस होणार आहे ते टीमध्ये होणार आहेत, टायमिंगमध्ये होणार आहेत. टी मीन्स टाईम. सो नाऊ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. सो dA अपॉन dt इज इक्वल टू पाय कॉन्स्टंट आहे ॲज इट इज राहणार. सो d/dt इंटू आर स्क्वेअर. आर स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, सो देअरफॉर dA अपॉन dt इज इक्वल टू 2 पाय आर dr/dt. मी याला इक्वेशन फर्स्ट असे अज्युम करणार आहेत. गिवन दॅट बट वी हॅव टू गिवन dr/dt इज इक्वल टू 5 सेंटीमीटर पर सेकंड. मी तुम्हाला मागाशी काय सांगितलेलं आहे, रेडियस ऑफ द सर्कल वेव्ह इन्क्रीज ॲट द रेट ऑफ 5 सेंटीमीटर पर सेकंड. रेडियस ऑफ सर्कल जी काही इन्क्रीज झाली, जे काही चेंजेस झाले ते असणार आहे dr/dt इज इक्वल टू 5 सेंटीमीटर पर सेकंड. हे तुम्हाला गिवन दिलेलं आहे. दस व्हेन r इज इक्वल टू 8 सेंटीमीटर आणि आणखीन एक गिवन दिलेलं आहे, रेडियस ऑफ सर्कल इज 8 सेंटीमीटर. दिस टू व्हॅल्यू पुट इन इक्वेशन फर्स्ट. या dr/dt आणि r जो काही गिवन दिलेला आहे या दोन्ही व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करूया. सो देअरफॉर dA अपॉन dt इज इक्वल टू 2 पाय ॲज इट इज. आरची व्हॅल्यू असणार आहे 8 इंटू dr/dt आपल्याला गिवन दिलेला आहे त्याची व्हॅल्यू आहे 5. सो व्हॉट वी गेट, dA/dt इज इक्वल टू 80 पाय. So hence, when the radius of the circular wave is 8 centimeter, the area of the circular wave is increasing at the rate of 80 pi centimeter square per second. ते रेडियस ऑफ सर्क्युलर वेव्हची, त्या सर्कलची जी काही रेडियस असणार आहे, जी काही रेडियस होती 8 सेंटीमीटर, ती इन्क्रीज होऊन त्या सर्कलचा एरिया तो इन्क्रीज होऊन ॲट दॅट टाईम ॲट दॅट रेडियस तो एरिया झालेला आहे 80 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, water is being poured at the rate of 36 meter cube per second into a cylindrical vessel of base radius 3 meters. Find the rate at which water level is rising. बघा, या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एका सिलेंड्रिकल वेसलमध्ये पाणी भरलेलं आहे आणि ते पाण्याचं व्हॉल्यूम जो दिलेला आहे तो व्हॉल्यूम असणार आहे, त्या व्हॉल्यूममध्ये चेंजेस झालेले आहे आणि तो आहे 36 मीटर क्यूब पर सेकंड आणि रेडियस दिलेली आहे 3 मीटर्स आणि तुम्हाला सांगितलेलं आहे फाइंड द रेट ॲट विच वॉटर लेवल इज रायझिंग. सो सोल्युशन, लेट आर बी द रेडियस ऑफ द बेस and h be the height and v be the volume of the cylindrical vessel at any time t.
R, V and H are function of T. R be the radius, H be the height and V means volume of the cylindrical vessel. So volume of cylindrical vessel is V is equal to pi r square H. H means height, R means radius and V means volume. In this equation we have to put radius r is equal to 3. We have to given that. तुम्हाला गिवन दिलेले आहे r इज इक्वल टू 3. ही व्हॅल्यू आलेल्या इक्वेशनमध्ये किंवा त्या व्हॉल्यूममध्ये पुट करूया. व्हॉट वी गेट, पुट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटणार आहे v इज इक्वल टू पाय इंटू 3 स्क्वेअर इंटू एच. दॅट्स मीन्स v इज इक्वल टू 9 पाय एच. तुम्हाला एक नवीन इक्वेशन भेटलेलं आहे v इज इक्वल टू 9 पाय एच. सो नाऊ डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. आलेले इक्वेशनला डिफरेन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू टी. सो व्हॉट वी गेट, dv बाय dt इज इक्वल टू 9 पाय ॲज इट इज dh बाय dt. सो देअरफॉर dh बाय dt इज इक्वल टू 1 अपॉन 9 पाय dv बाय dt. But we have to given that dv by dt is equal to 36 मीटर क्यूब पर सेकंड. जे काही व्हॉल्यूम आहे तो तुम्हाला गिवन दिलेला आहे. तो जे काही चेंजेस झालेले आहे व्हॉल्यूममध्ये ते तुम्हाला गिवन दिलेला आहे. दॅट्स मीन्स dv by dt इज इक्वल टू 36 मीटर क्यूब पर सेकंड. ही व्हॅल्यू आलेल्या इक्वेशनमध्ये पुट करूया. सो व्हॉट वी गेट, dh अपॉन dt is equal to 1 upon 9 pi into dv by dt means 36. That means 4 upon pi. So therefore water level is rising at the rate of 4 upon pi meter per second. Water level जी काही वाढणार आहे ती 4 upon pi मीटर पर सेकंड इतक्या व्हॉल्यूमने ती वाढणार आहे. नाउ next topic is velocity, acceleration and jerk. We know that velocity means a moving particle is defined as the rate of change of its displacement. Velocity means rate of change of its displacement. Displacement means small s with respect to t. T means time. Velocity denote करतात v ने. Next, acceleration. We know that acceleration means the rate of change of its velocity with respect to t. T means time. And velocity denoted by capital V, and velocity means rate of change of its displacement means v is equal to वेलोसिटीची डेफिनेशन काय दिलेली आहे, रेट ऑफ चेंज ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट मीन्स डिस्प्लेसमेंटमध्ये जे काही चेंजेस होत आहेत ते आपण कशाने डिनोट करतो, डी एस अपॉन डी टी. सो वेलोसिटी व्ही इज इक्वल टू डी एस अपॉन डी टी. अँड ॲसिलरेशन मीन्स चेंज, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. जे काही वेलोसिटीमध्ये चेंजेस होणार आहे, जे काही वेलोसिटीचा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार आहे तो असणार आहे ॲसिलरेशन. ॲसिलरेशन डिनोट करतात स्मॉल ए ने, which is equal to dv by dt, and we know that v means rate of change of displacement, that means d square s by dt square. The jerk j is defined as the rate of change of its acceleration with respect to time. So jerk j is equal to dA upon dt. We know that acceleration means dv by dt, so d square v upon dt, and we know that v means ds upon dt, so jerk j is equal to d cube s upon dt square. याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला इक्वेशन एक्झाम्पलमध्ये एक डिस्प्लेसमेंट दिलेली असेल त्यावरून तुम्हाला वेलोसिटी, ॲसिलरेशन आणि जर्क फाइंड करण्यासाठी सांगितलेलं असेल. जर तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिली आहे आणि त्यासाठी तुम्हाला जर सांगितलं की फाइंड जर्क, तर तुम्ही कसे फाइंड करणार. सो फर्स्ट वी हॅव टू रिटर्न ॲज एस इज इक्वल टू एफ ऑफ टी, लाईक दॅट.
डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन लिहून घ्या. त्यानंतर त्याला फर्स्ट वी हॅव टू डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. तुम्ही ज्यावेळेस फर्स्ट डिफरेन्शिएट कराल त्यावेळेस तुम्हाला व्हेलॉसिटी भेटणार आहे. व्हेलॉसिटी भेटल्यानंतर व्हेलॉसिटीच्या इक्वेशनला तुम्ही डिफरेन्शिएट केल्यानंतर तुम्हाला ॲसिलरेशन भेटेल. ॲसिलरेशनच्या इक्वेशनला परत डिफरेन्शिएट केल्यानंतर तुम्हाला जे काही फायनल ॲन्सर भेटणार आहे ते असणार आहे आपलं जर्क. सो यावरती आपण एक एक्झाम्पल बघूया. A car is moving in such a way that the distance it covers is given by the equation s is equal to 4t square plus 3t, where s is in meters and t is in second. What would be the velocity and the acceleration of the car at time t is equal to 20 second. बघा, एक कार दिलेली आहे आणि ती जे डिस्टन्स कवर करत आहे ते डिस्टन्सचं एक इक्वेशन दिलेलं आहे. एस इज इक्वल टू 4t स्क्वेअर प्लस 3t. जी कार आहे ती कार जे काही डिस्टन्स कवर करत आहे ते इक्वेशन आहे एस इज इक्वल टू 4t स्क्वेअर प्लस 3t, वेअर एस इज इन मीटर अँड टी इज इन सेकंड. एस जो काही दिलेला आहे तो मीटरमध्ये दिलेला आहे आणि टी जो काही असणार आहे तो सेकंडमध्ये. आणि तुम्हाला सांगितलेलं आहे व्हॉट वुड बी दी व्हेलॉसिटी, म्हणजेच ॲट दॅट टाईमला व्हेलॉसिटी काय असणार आहे आणि ॲसिलरेशन काय असणार आहे. आणि तुम्हाला टी गिवन दिलेला आहे, टी इज इक्वल टू 20 सेकंड. सो सोल्युशन, लेट v be the velocity and a be the acceleration of the car. v means velocity and a means acceleration of the car. So distance traveled by the car is given by, त्या कारने जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ते इक्वेशन आहे एस इज इक्वल टू 4t स्क्वेअर प्लस 3t. सो नाऊ डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. दिलेल्या इक्वेशनला डिफरेन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू टी. आपण डिफरेन्शिएट केल्यानंतर आपल्याला भेटणार आहे व्हेलॉसिटी. सो व्हेलॉसिटी ऑफ द कार इज गिवन बाय व्हेलॉसिटी v इज इक्वल टू ds बाय dt. दॅट्स मीन्स विच इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ d बाय dt ऑफ 4t स्क्वेअर प्लस 3t. एसची व्हॅल्यू पुट केलेली आहे. एसची व्हॅल्यू दिलेली आहे 4t स्क्वेअर प्लस 3t. आता 4t स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 8t प्लस ॲज इट इज अँड 3tचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 3. आपल्याला व्हेलॉसिटीचं त्या कारने जे काही डिस्टन्स कव्हर केलं होतं त्या कारचं आपल्याला व्हेलॉसिटी भेटलेली आहे 8t प्लस 3. सिमिलरली ॲसिलरेशन ऑफ द कार इज गिवन बाय ॲसिलरेशन इज इक्वल टू d बाय dt ऑफ dv बाय dt. दॅट्स मीन्स d बाय dt ऑफ dv बाय dt ची व्हॅल्यू आहे 8t प्लस 3. दॅट्स मीन्स d बाय dt ऑफ 8t प्लस 3 विच इज इक्वल टू 8. दॅट्स मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ 8t इज 8 अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 इज 0. सो वी हॅव टू गिवन पुट t इज इक्वल टू 20. आपल्याला जो काही टाईम दिलेला आहे तो आलेल्या इक्वेशनमध्ये पुट करूया व्हेलॉसिटी आणि ॲसिलरेशनच्या, म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटी आणि ॲसिलरेशन भेटणार आहे. सो पुट t इज इक्वल टू 20 इन इक्वेशन फर्स्ट. सो व्हेलॉसिटी ऑफ द कार v इज इक्वल टू 8 इंटू 20 प्लस 3 विच इज इक्वल टू 163 मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी भेटलेली आहे 163 मीटर पर सेकंड. सिमिलरली पुट t इज इक्वल टू 20 in equation second. So acceleration of the car is 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा, आपल्याला डिस्टन्सचं इक्वेशन दिलेलं होतं एस इज इक्वल टू 4t स्क्वेअर प्लस 3t. दिलेल्या इक्वेशनला डिफरेन्शिएट केल्यानंतर आपल्याला व्हेलॉसिटी भेटलेली आहे 8t प्लस 3. आलेल्या व्हेलॉसिटीच्या इक्वेशनला डिफरेन्शिएट केल्यानंतर आपल्याला ॲसिलरेशन भेटलेलं आहे ते आहे 8. आणि आपल्याला जो काही टाईम गिवन दिलेला होता 20 सेकंड, आपल्याला व्हेलॉसिटी आणि ॲसिलरेशन फाइंड करायचं आहे ॲट t इज इक्वल टू 20 सेकंडला. तर व्हेलॉसिटी आलेली आहे ॲट t इज इक्वल टू 20 सेकंडला 163 मीटर पर सेकंड आणि ॲसिलरेशन आलेलं आहे 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर.
Now, next example, the displacement of a particle at time t is given by s is equal to 2t cube minus 5t square plus 4t minus 3. डिस्प्लेसमेंटचं एक इक्वेशन दिलेलं आहे 2t क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3 आणि फाइंड करायला सांगितलेलं आहे फाइंड दी टाइम when the acceleration is 14 feet per second square, the velocity and the displacement at that time. तुम्हाला टाईम फाइंड करायला सांगितलेला आहे आणि जे काही ॲक्सेलरेशन आहे ते फाइंड केलेलं आहे आणि त्या ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आलेली आहे 14 फीट पर सेकंड स्क्वेअर. तुम्हाला दोन गोष्टी गिवन दिलेल्या आहे, एक डिस्प्लेसमेंट एस जो दिलेला आहे तो गिवन दिलेला आहे आणि एक ॲक्सेलरेशन जे आहे ॲक्सेलरेशन ते एक गिवन दिलेलं आहे. सो सोल्युशन डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल इज गिवन बाय जो काही गिवन दिलेला आहे एस तो लिहिलेला आहे एस इज इक्वल टू 2t क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3. दिलेल्या इक्वेशनला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू टी. सो व्हॉट वी गेट डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला व्हेलॉसिटीचं इक्वेशन भेटणार आहे. सो व्हेलॉसिटी v इज इक्वल टू ds अपॉन dt दॅट्स मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ 2t क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3. डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनला डिफरन्शिएट केल्यानंतर 2t क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3 ह्या इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटलेलं आहे 6t स्क्वेअर मायनस 10t प्लस 4. नाउ अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी आलेल्या इक्वेशनला अगेन डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला ॲक्सेलरेशन भेटणार आहे. सो ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ डी व्ही बाय डी टी. सो विच इज इक्वल टू डी बाय डी टी ॲज इट इज dv by dt means 6t square minus 10t plus 4. So which is equal to दिलेल्या इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड केल्यानंतर आपल्याला ॲक्सेलरेशन भेटत आहे 12t minus 10. बट वी हॅव टू गिवन दॅट ॲक्सेलरेशन इज 14 फीट पर सेकंड स्क्वेअर. सो गिवन ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 14 फीट पर सेकंड स्क्वेअर. Put this value in equation third. So what we get 12t minus 10 is equal to 14. दिलेलं जे काही ॲक्सेलरेशन गिवन आपल्याला जी व्हॅल्यू दिलेली आहे ॲक्सेलरेशनची ती इक्वेशन 3 मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटत आहे 12t minus 10 is equal to 14. Therefore 12t is equal to 14 plus 10 means 24. So therefore t is equal to 2. बघा आपल्याला काय सांगितलेलं होतं फाइंड दी टाईम व्हेन दी ॲक्सेलरेशन इज 14 फीट पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सेलरेशन 14 फीट पर सेकंड स्क्वेअर असताना टाईम फाइंड करा. नेक्स्ट जे फाइंड करायला सांगितलेलं आहे ते आहे दी व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ॲट दॅट टाईम. व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट काय असणार आहे ॲट दॅट टाईम म्हणजे जो काही तुम्ही टाईम फाइंड केलेला आहे त्याच टायमिंगला व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट काय असणार आहे ते फाइंड करायचं आहे. सो द पार्टिकल रिचेस अँड ॲक्सेलरेशन ऑफ 14 फीट पर सेकंड स्क्वेअर इन 2 सेकंड. सो व्हेलॉसिटी वेन टी इज इक्वल टू 2 इज व्हेलॉसिटी काय असणार आहे ॲज टी इज इक्वल टू 2ला. सो व्ही ऑफ टी इज इक्वल टू 2 इज इक्वल टू इक्वेशन 2. हे जे काही इक्वेशन 2 आहे ते असणार आहे व्हेलॉसिटीचे इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये टीची व्हॅल्यू 2 पुट करूया. सो व्हॉट वी गेट व्हेलॉसिटीच्या इक्वेशनमध्ये टीची व्हॅल्यू 2 पुट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटलेलं आहे 6 इंटू 2चा स्क्वेअर मायनस 10 इंटू 2 प्लस 4 विच इज इक्वल टू 8. 6 इंटू 2चा स्क्वेअर 4 6 इंटू 4 24 मायनस 10 इंटू 2 मीन्स 20 24 minus 20 4 and 4 plus 4 is equal to 8. So velocity is equal to 8 feet per second. बघा आपल्याला फाइंड करायला काय सांगितलेलं होतं टाईम व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट.
टाईम फाईंड केलेला आहे, टाईम आलेला आहे t इज इक्वल टू 2. व्हेलॉसिटी फाईंड करायला सांगितलेली होती, व्हेलॉसिटी आलेली आहे 8 फीट पर सेकंड. आता राहिलेलं आहे डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट वेन t इज इक्वल टू 2 इज, डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनमध्ये t इज इक्वल टू 2 पुट करूया. म्हणजेच इक्वेशन फर्स्टमध्ये टीची व्हॅल्यू 2 पुट करून, सो एस इज इक्वल टू 2 इंटू 2चा क्यूब मायनस 5 इंटू 2चा स्क्वेअर प्लस 4 इंटू 2 मायनस 3 विच इज इक्वल टू 1 फूट. डिस्प्लेसमेंट आलेली आहे ॲट दॅट टाईम 1. सो हिअर हेन्स दी प्रूफ. विद्यार्थी मित्रांनो, इथेच आपला डेरिव्हेटिव्ह ॲज ए रेट मेजर हा टॉपिक संपलेला आहे. नेक्स्ट पॉईंट जो काही आपण बघणार आहोत तो असणार आहे इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. सो नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. सो थँक्यू व्हेरी मच.